28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पळसुंडे विद्यालयात आदिवासी दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन उत्साहात। विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्पांना उत्स्फूर्त प्रतिसाद, शिक्षणासोबत आदिवासी संस्कृतीच्या जतनाचे आवाहन। आदिवासी दिनाचे औचित्य साधून पळसुंडे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करत आपल्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले। प्रदर्शनाला मान्यवरांसह उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी पळसुंडे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती दिलीप बोढेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षणामुळे बुद्धीचे बळ वाढते, असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची आणि समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन केले। आधुनिक शिक्षणाबरोबरच भावी पिढीने आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन केले पाहिजे, असेही बोढेरे यांनी सांगितले। विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी शब्दसुमनांनी अभिनंदन केले। दरम्यान एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य श्री सुनील देठे सर यांनी विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक उपक्रमांचे कौतुक केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रदर्शन केवळ शालेय किंवा तालुका पातळीवर मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणात उत्साह निर्माण झाला असून विज्ञान, शिक्षण आणि आदिवासी संस्कृतीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट। आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी जो आपण साजरा केला आहात, त्याबद्दल आपण काय म्हणाल? सर्वप्रथम उपस्थित सर्व माझ्या आदिवासी बांधवांना एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल पळसुंडे येथील प्रिन्सिपल सरांसह सर्व शिक्षक बांधवांना आदिवासी दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज जो कार्यक्रम जगभरात साजरा होत आहे त्याचंच औचित्य साधून आमच्या शाळेवरती या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये आदिवासी गौरव दिन किंबहुना आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी थाटामाटात साजरा झाला। या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतील सर्व छोटे बाल कलाकार, विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदर असं आदिवासी संस्कृतीचं जतन, कलेचं जतन आणि आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवून आणलं। हे खूप मोठी आणि अभिमानाची बाब आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेत सर्वांनी सहभाग नोंदवला आणि निश्चितपणे या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या गावातील तरुण युवक मित्र मंडळाचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचबरोबर शाळेचे पालक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी जो आनंद द्विगुणित झाला त्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या गावच्या दाईमा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला या कार्यक्रमात मिळाली। हे आमचं सर्वांचं खूप मोठे भाग्य आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला खूप मोठा असा आनंद निर्माण झालेला आहे। एकलव्य मॉडेल स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय देठे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। देठे सर, या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण जो काही विज्ञान प्रयोगाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे, या कार्यक्रमासंदर्भात आपण काय म्हणाल? नमस्कार। सर्वप्रथम सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इथे आलेल्या माननीय सदस्यांना मी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो। मला सांगताना अभिमान वाटतो की आपले विद्यार्थी संस्कृती, परंपरा, भाषा जपण्यासोबतच विज्ञानात पण मागे नाही आणि याचंच औचित्य साधून आम्ही जे मागील 2 आठवड्यापासून विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनावर विज्ञान विविध मॉडेल तयार करण्यात व्यस्त असून आज त्यांनी त्याचंच एक योग्य प्रदर्शन इथे केलेलं आहे। तर हे जे आहे हे शाळा स्तरावरचं प्रदर्शन असून यातील 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते क्लस्टर लेवलला होणार आहे। त्यानंतर त्यांचं पुढेचं सिलेक्शन जे आहे ते रिजनल लेवल आणि पुढे नॅशनल लेवलसाठी त्यांचं नियोजन आहे। आमचा प्रयत्न असेल की या मॉडेलला आणखी चांगलं कसं प्रदर्शित करता येईल आणि आपले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर कसे पोहोचते यासाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी प्रयत्न करणार।